नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये। आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यातून। संभाजीनगरच्या सिल्लोडमधील ग्रामीण भागात राहणारी नैना देवी। नैना या मुलीचे वय आजच्या डेटला 13 वर्ष आहे। नैना ही मुलगी आपली आई मायावती सोबत अगदी आनंदाने आपल्या घरामध्ये राहत होती। नैनाच्या वडिलांचा 3 वर्षांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला होता। तेव्हापासून ही नैना पूर्णपणे तुटली होती। नैना त्यावेळी 10 वर्षांची होती। आता जी नैनाची आई होती मायावती ही विचार करते की माझा जो पती होता तोच सर्व कामे बघून घेत होता, सर्व घराचा खर्च चालवत होता। मात्र आता जरी पती गेला असेल तरी मुलीसाठी आपल्याला जगावं लागणार आहे आणि कष्ट करावे लागणार आहे। नैनाच्या घरी 4-5 गाई म्हशी देखील होत्या आणि काही शेती देखील होती। आता सर्व जबाबदारी नैनाची आई मायावतीवरती आली होती आणि ही मायावती देखील आपल्या कमरेला पदर खोचून चांगल्या प्रकारे काम करण्यास हिने सुरुवात केली होती। असेच दिवस जात होते। आता ही जी मायावती होती ही नेहमी आपल्या जनावरांसाठी चारा कापून आणण्यासाठी शेतामध्ये जात असायची आणि या मायावतीची मदत करण्यासाठी हिची मुलगी नैना देखील कधी कधी शेतामध्ये जात असायची। नैना ही शाळेमध्ये शिक्षण देखील घेत होती। मात्र पुढे चालून ही जी नैनाची आई होती मायावती हिची तब्येत खूप खराब राहू लागली। तरी देखील तिच्याकडे पर्याय नव्हता, कारण ती जर शेतात जाऊन चारा कापून आणला नाही तर तिचे जनावरे उपाशी राहतील। त्यामुळे कसं तरी आजारपणात देखील ती शेतात जाऊन जनावरांसाठी चारा कापून आणत होती। मात्र पुढे चालून अशी परिस्थिती आली की मायावतीला आता उठणं देखील मुश्किल होऊन गेलं। आता मायावती विचार करते की मी जर गेली नाही तर जनावरे उपाशी मरतील, त्यापेक्षा आपण हे जनावरे विकून टाकलेले बरे। मायावती ही गोष्ट आपली मुलगी नैनाला बोलते। मात्र जी नैना असते ही अतिशय कर्तृत्ववान मुलगी असते। हिला सर्व गोष्टींची समज असते। नैनाला समजते की आपल्या आईची तब्येत खराब आहे आणि जर जनावरे विकून टाकले तर पुढे आपला खर्च कसा चालणार। तर नैना आपली आई मायावतीला बोलते की आई, जनावरे विकण्याची काही गरज नाही, मी स्वतःच शेतामध्ये एकटी जाऊन चारा घेऊन येईन। आता मायावती जी असते ही बोलते, ठीक आहे बेटा, तू जाऊ शकत असशील तर जाऊ शकते। आणि त्यानंतर ही नैना स्वतःच सकाळी विळा घेते आणि शेतामध्ये जाते। शेतामध्ये जो काही तिने मका वगैरे केलेली असते ती मका कापते आणि आपल्या जनावरांसाठी पुन्हा घरी घेऊन येते आणि अशा प्रकारे 2 ते 3 दिवस जातात। मात्र नैनाची आई मायावती हिची तब्येत काही केल्या ठीक होत नव्हती। आता मायावती विचार करते की आपली जान जवान 13 वर्षांची मुलगी आहे, एकटीच शेतामध्ये जाते। आजकाल कोणाचा काही भरोसा नाही, तिच्यासोबत काही ऊच नीच झालं तर मी कुठे तोंड दाखवण्याची लायकीची राहणार नाही। तर ही मायावती करणला कॉल करते। करणला बोलते की करण, तुझी बहीण एकटीच शेतामध्ये चारा कापण्यासाठी जात असते, तू तिची मदत करण्यासाठी येऊ शकतो का? करण बोलतो की काकी, मी आई वडिलांना विचारतो आणि लगेच तुला सांगतो। करण जो असतो आपल्या आई वडिलांना विचारतो। त्याचे आई वडील बोलतात की ठीक आहे, मायावतीची तब्येत ठीक असेल तुझ्या काकीची तर तू तुझ्या बहिणीच्या मदतीसाठी गेला पाहिजे। आणि त्यानंतर हा करण सरळ या मायावतीच्या घरी येतो। आता मायावतीच्या घरी आल्यानंतर मायावती सोबत बोलतो। मायावती बोलते की तुझी बहीण एकटीच जाते तर तू देखील तिच्या सोबत जावं आणि तिला कामामध्ये मदत करावी। करण बोलतो की ठीक आहे काकी, काळजी करू नको, मी देखील आता नैनासोबत शेतामध्ये जाईन आणि सर्व कामे आवरून घेत जाईन। मायावती खुश होते। जी नैना असते ही देखील चारा घेऊन शेतातून येते। आपल्या भावाला बघून खुश होते। करणला करण भैया म्हणून हाक मारत असायची। तिच्या सख्या काकांचा करण मुलगा होता, नैनाचा सक्का चुलत भाऊ होता। अशा प्रकारे आता तो दिवस जातो, दुसरा दिवस उगवतो। दुसऱ्या दिवसाची बात असते। मायावती करणला बोलते की करण, जा दोघे 2 विळे घ्या आणि शेतामध्ये जाऊन जनावरांसाठी चारा घेऊन या। करण आणि नैना 2 विळे घेतात आणि शेताकडे निघतात। दोघे बहीण भाऊ अगदी प्रेमाने आनंदाने बोलत बोलत शेताकडे जाऊ लागतात। शेतात जातात आणि त्या ठिकाणी दोघेही चारा कापू लागतात। मात्र आता चारा कापत असताना जी नैना होती हिच्या कपड्यांमध्ये कसलासा किडा घुसल्यासारखं जाणवतं आणि तो किडा तिला चावू लागतो। जी नैना असते बेचैन होते, तिला त्रास जाणवू लागतो। ती कसलाही विचार न करता आपले कपडे झटकवू लागते आणि कपडे झटकून देखील तो किडा निघत नाही म्हणून सरळ आपला वरील टॉप काढून टाकते आणि हा टॉप काढल्यानंतर तिचा जो भाऊ असतो करण, याची नजर आपल्याच बहिणीवरती वाईट होते। करण जो मुलगा होता याचं वय आजच्या डेटला 25 वर्ष होतं।
करण अश्लील फिल्म बघत असायचा आणि या अश्लील फिल्ममुळे त्याची नियत पूर्णपणे खराब झाली होती. तो अतिशय विकृत बनला होता. तो विसरून जातो की समोरची जी मुलगी आहे ही आपली बहीण आहे आणि त्यातल्या त्यात ही 13 वर्षांची आहे. असा कसलाही विचार हा करण करत नाही. आजूबाजूला बघतो त्या शेतामध्ये दूर दूरपर्यंत त्याला कोणी दिसत नाही. तर सरळ हा नैनाचा हात पकडतो आणि नैनाला बोलतो की चल आपण या मकाच्या शेताच्या आतमध्ये जाऊ. नैनाला ही गोष्ट विचित्र वाटते. नैना आपल्या भावाला करणला बोलते की करण, त्या मकामध्ये आपण का जायचं? करण बोलतो की आतमध्ये गेल्यानंतर मी तुला सांगतो. आणि त्यानंतर करण हा या नैनाचा हात पकडतो, तिला शेतामध्ये आतमध्ये घेऊन जातो आणि नंतर तिला बोलतो की मला तुझ्यासोबत वेळ घालवायची आहे. आता हे सर्व ऐकून जी नैना असते ही देखील समजूतदार असते. हिला कळते की हा जो करण बोलत आहे अतिशय वाईट आहे, चुकीचं आहे. नैना आता करणचा विरोध करू लागते. नैना बोलते की आपण बहीण भाऊ आहे, आपल्यामध्ये या गोष्टी व्हायला नको पाहिजे. मात्र जो करण असतो हा अतिशय निर्दयी क्रूर बनला होता. हा कसलाही विचार करत नाही. या नैनाचं तोंड दाबून धरतो. नैना प्रतिकार करत राहते. आज मात्र पुढे चालून हा करण तिचा स्कार्फ घेतो आणि तिच्या स्कार्फने तिच्या तोंडाला पक्का बांधून टाकतो. नैना आता ओरडू शकत नव्हती आणि त्यानंतर हा करण त्या नैनाचा त्या ठिकाणी त्या शेतामध्ये फायदा घेतो, वाईट काम करतो आणि तोपर्यंत करत राहतो जोपर्यंत त्याचं मन भरत नाही, त्याची इच्छा पूर्ण होत नाही. आता जेव्हा हे घाणेरडं काम करून होतं, नैना बस त्या ठिकाणी रडत राहते, विरोध करत राहते, बोलत राहते माझ्यासोबत हे वाईट काम करू नको. मात्र हे सर्व वाईट काम करत असताना हा करण आपला मोबाईल काढतो आणि त्या मोबाईलमधून तो जे काही या नैनासोबत करत असतो त्याची सर्व शूटिंग करून घेतो आणि सर्व आपत्तीजनक फोटो देखील आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करून घेतो. आणि एवढं करून झाल्यानंतर तो नैनाचा ते स्कार्फ सोडतो, नैनाला आजाद करतो आणि नैनाला बोलतो की आता आपल्या दोघांमध्ये या शेतामध्ये जे काही झालं हे कोणालाही सांगायचं नाही. तू जर आई मायावतीला ही गोष्ट सांगितली तर हे बघ तुझे आपत्तीजनक व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये शूट झालेले आहे. हे फोटो जे शूट झाले आहे हे सर्व फोटो व्हिडिओ मी सोशल मीडियावरती व्हायरल करून देईन. आता अशी धमकी दिल्यानंतर ही नैना जी असते ही त्या ठिकाणी गुमसुम राहून घेते. ही काही बोलत नाही. त्यानंतर दोघे तो चारा उचलतात आणि सरळ घरी येतात. जनावरांना चारा टाकण्यात येतो. जसे घरामध्ये येतात जो करण असतो आपल्या काकीसोबत अगदी आनंदाने बोलत असतो, प्रेमाने बोलत असतो. मात्र जी नैना असते हिचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. हिच्या तोंडातून एक देखील शब्द निघत नसतो. ही बस गुमसुम राहत असते आणि ही गोष्ट मायावतीला देखील जाणवते. मायावती नैनाला विचारते की नैना तुला काय झाले? नैना बोलते की नाही काही झालं नाही, बस माझं डोकं दुखत आहे. अशा प्रकारे आपल्या आईला सांगते आणि हीच कदाचित नैनाची सर्वात मोठी चूक होती. आता अशा प्रकारे नैनाने आपली आई मायावतीला सांगितले नव्हते की तिच्या भावाने करणने तिच्यासोबत काय केलं आहे. आणि दुसरा दिवस जेव्हा उगवतो तिची आई मायावती बोलते की नैना चारा आणण्यासाठी शेतामध्ये जा. नैनाला माहीत असतं की तिचा भाऊ जो आहे करण हा आज देखील तिच्यासोबत तेच घाणेरडं आणि वाईट काम करू शकतो. मात्र नैनाचा नाईलाज होता. नैना ही गोष्ट सांगू देखील शकत नव्हती. वरून जो करण होता हा तिला नजरेने धमकावत होता. नैनाचा नाईलाज होतो आणि नैना पुन्हा या करणसोबत शेतामध्ये जाऊ लागते. शेतामध्ये गेल्यानंतर जसं चारा कापणी सुरू होते या करणची पुन्हा विकृती खराब होते. करण बोलतो की चल आतमध्ये चल. आता नैना याला पुन्हा बोलते की माझ्यासोबत हे वाईट काम करू नको, हे चुकीचं आहे. मात्र करण ही गोष्ट ऐकण्यासाठी तयार नसतो. करण बस एकच बोलतो, जर हे व्हिडिओ व्हायरल करायचे नसतील तर तुला माझं ऐकावं लागेल. आणि एवढी धमकी देऊन करण नैनाला पुन्हा त्या मकाच्या शेताच्या आतमध्ये घेऊन जातो आणि तिच्यासोबत पुन्हा तेच वाईट आणि घाणेरडं काम करतो. नैना बस विरोध करत राहते आणि एवढं करून झाल्यानंतर जसं काही झालंच नाही अशा पद्धतीने तो चारा घेतात आणि पुन्हा घरी येतात. आता लगभग 15 दिवस झाल्यानंतर जी मायावती होती हिची तब्येत ठीक होते. मायावती करणला बोलते की करण आता तू तुझ्या घरी जाऊ शकतो, माझी तब्येत ठीक झाली आहे, मी माझं काम सर्व काही करून घेईन. करण बोलतो ठीक आहे काकी, काही काळजी करू नको, मात्र तुला कधी गरज पडली तर मला बोलावून घेत जा. आणि करण मायावतीच्या घरून आपल्या घरी निघून जातो. आता मायावती आणि नैना या नियमितपणे पुन्हा आपले काम करू लागतात. मात्र नैनाने अजून देखील आपली आई मायावतीला ती गोष्ट सांगितली नव्हती जी गोष्ट तिच्या भावाने तिच्या सोबत केली होती. कारण तिला एकच भीती होती की तिचे ते आपत्तीजनक व्हिडिओ फोटो जगभर व्हायरल करू शकतो. अशा प्रकारे दिवस जात होते.
मात्र अधूनमधून जो करण होता याला पुन्हा नयनाची आठवण यायची आणि आपल्या काकीकडे तो येत असायचा आणि तो काकीला बोलत असायचा की काकी आज तू शेतात जाऊ नको, आज नयना आणि मी जातो. आणि नयनाला घेऊन शेतामध्ये जायचा आणि तिच्यासोबत तेच वाईट आणि घाणेरडं काम करत असायचा. अशा प्रकारे 5 ते 6 महिने या करणने या नयनाचा 13 वर्षीय नयनाचा फायदा घेतला. नयना बस ते सर्व काही सहन करत राहिली. तर असेच एक दिवसाची बात असते. 2026 मधील जुलैचा महिना असतो. जुलै महिन्यामध्ये जी नयना होती ही आपल्या घरातील भांडे धुवत होती. तिची आई तिच्या जवळच बसलेली होती. तर नयनाला अचानक उलट्या होऊ लागतात, तिला चक्कर येऊ लागतात. आता मुलीची अशी अवस्था बघून जी मायावती होती ही पळत येते. ही विचारते आपल्या मुलीला नयनाला की नयना तुला काय होतंय? नयना बोलते माहीत नाही, मला उलट्या होत आहे आणि चक्कर देखील येत आहे. मायावती बोलते की ठीक आहे, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन बघूयात. जी मायावती असते आपल्या मुलीला ऑटो रिक्षाच्या माध्यमातून शहरामधील एका हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तेथे लेडीज डॉक्टर चेक करतात. लेडीज डॉक्टर जेव्हा नयनाला चेक करतात तेव्हा मायावतीला सांगतात की ही मुलगी लगभग 2 महिन्यांची गरोदर आहे. आता ही गोष्ट जेव्हा मायावतीच्या कानावरती पडते, मायावतीच्या पायाखालची जमीन सरकते. मायावती प्रचंड त्या ठिकाणी तुटते, कारण तिच्या मुलीचं नयनाचं वय आजच्या डेटला बस 13 वर्ष आहे. आता तेथून पुढे जी मायावती असते आपल्या मुलीला आंजारू गोंजारू लागते. जी नयना असते ही देखील ही गोष्ट ऐकून पूर्णपणे तुटते आणि त्या ठिकाणी रडू लागते. मायावतीला सुरुवातीला वाटतं की तिच्या मुलीने कुठेतरी तोंड काळं केलं आहे, तिच्या मुलीने तिची इज्जत घालवली आहे आणि तिच्या मुलीने स्वतःहून हे काम केलं आहे. मायावती अगोदर तिला धमकावते, मात्र नयना काही उत्तर देत नाही, बस रडत राहते. त्यानंतर मायावती तिला अंजारते गोंजारते आणि त्यानंतर ही नयना आपली सर्व कहाणी या मायावतीला सांगते की कसं करणने तिच्यासोबत शेतामध्ये जेव्हा दोघे चारा कापण्यासाठी गेले होते तेव्हा जबरदस्तीने घाणेरडं काम केलं, व्हिडिओ शूट केले, फोटो काढले आणि नंतर हे व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार तो माझ्यासोबत शेतामध्ये हेच काम करत राहिला. ही गोष्ट जेव्हा मायावती ऐकते, मायावतीला भयंकर राग येतो, कारण मायावतीचा करण हा सक्का पुतण्या होता. मात्र मायावती आता थांबणार नव्हती. मायावती सरळ आपल्या मुलीला नयनाला घेते आणि सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मायावती तिच्या पुतण्याविरुद्ध तक्रार दाखल करते. पोलीस देखील घटनास्थळी जाऊन करणला अटक करतात आणि करण विरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करतात. मित्रांनो, या ठिकाणी जे पात्र मी नयना नाव सांगितले आहे, 13 वर्षांची जी मुलगी आहे, हे नाव पूर्णपणे बदलण्यात आलेलं आहे, कारण मुलगी नाबालिग आहे आणि आरोपी हा तिचाच चुलत भाऊ आहे. त्यामुळे आरोपीचे देखील नाव मी बदलले आहे आणि नयनाच्या आईचे देखील नाव बदलण्यात आले आहे. मात्र जी घटना मी आपल्याला सांगितली ही अतिशय सत्य आहे. जर आपल्याला विश्वास बसत नसेल तर आपण इंटरनेटवरती सर्च करून बघू शकता. ही घटना संभाजीनगरच्या सिल्लोड भागामध्ये घडली आहे. तर आता प्रश्न हा निर्माण होतो की हे असं का घडलं, कशामुळे घडलं? तर आता विचार करण्याची गोष्ट ही आहे की हे अतिशय पवित्र नातं होतं आणि या पवित्र नात्यामध्ये ही घाणेरडी गोष्ट कशामुळे आली आणि कशामुळे त्या मुलाच्या मनामध्ये असे विचार आपल्याच बहिणीबद्दल आले, हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि या गोष्टी भविष्यात घडूच नये म्हणून आपण काय केले पाहिजे याचा देखील आपणच विचार केला पाहिजे. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाचंही मन दुखावणे, भावना दुखावणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा आहे. आपल्या शेजारी पाजारी अशा घटना घडत आहे, सावध रहा, सतर्क रहा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपली काळजी घ्या. आणि या नराधमाने 13 वर्षीय त्याच्याच चुलत बहिणीसोबत जे केले त्याबद्दल या नराधमाला कोणती शिक्षा झाली पाहिजे, आपले मत देखील कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच सत्य घटना क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत नमस्कार.